AC लावूया बेडरूमला. चालेल. रंग बदलूया घराचा. घरच बदलूया. आयला 30 वर्ष आपण चिमणीसारखं काडी काडी जमवून भरलेलं हे घर एका तासात रिकामं झालं नाही. हसू नकोस नंदा. खरं तर मी चिडलोय तुझ्यावर. का ते? मला वाटलं होतं ते जातील तेव्हा तू सगळं सहन कसं करशील, पण तू तर एकदम नॉर्मल होतीस. तुम्हाला ढासळताना पाहिलं ना दांडेकर. काय करणार? एकाने तरी स्ट्रॉंग असायला नको. आणि एक सांगू, विशाल पूजानी घर घेतलं स्वतःचं, स्वतःच्या बळावर. नाही आपली मदत घेतली ना तिच्या आईवडिलांची. कुलकर्णींच्या सुनेनी घरातच दुसरी चूल मांडली. कुठे निघालीस? आली. अगं नंदा, काय हो? विशालला एखादा भावंड असतं तर? बहीण असती तर आपली छान काळजी घेतली असती तिने. म्हणजे तिच्या सासरच्या लेखी आपण पूजाचे मम्मी पप्पा झालो असतो. असताना किती छान दिसता हो. घ्या काय वाईन. नंदा? घ्या हो, मी थोडी घेते. घ्या. छान आहे. नंदा, हं? डोळ्याखाली सुरकुते किती वाढलेत तुझ्या? तुमचे केस किती पांढरे झाले हो. लक्षात नव्हतं आलं ना तुझ्या? मुलाला वाढवताना एकमेकांकडे लक्षच कुठे दिलं आपण. आता देऊ. हा, बरं वाटतंय. हो, कित्येक वर्षांनी आपण दोघंच आहोत एकमेकांसाठी. फक्त दोघंच. थँक्यू पोरांनो. चीअर्स. चीअर्स. काय विशाल आणि पूजा सेटल झाले की नाही? एकदम व्यवस्थित. कालच जेवायला गेलो होतो त्यांच्याकडे. आता जरा एकटं एकटं वाटत असेल नाही घरात? सुरुवातीला तशी भीती वाटली होती, आता सवय झाली आहे. इनफॅक्ट मजा येते. माझं आणि नंदाचं एक नवीन आयुष्य सुरू झालंय, रोमॅन्टिक. हा, वेळ देते वाटतं एकमेकांना. मग 15 दिवसापूर्वी महाबळेश्वरला गेलो होतो. आता साऊथचा विचार करतोय. कुठे जात आहे साऊथला आता? हो हो, दांडेकरांचंच घर. अरे वा, छानच झालं की. नाही नाही, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. वेळ आहे, वेळ आहे. हां, थँक्यू. हो दांडेकर, किती वेळ बाथरूम आहे बसलाय? किती वेळ दाढी करताय ते तुझे तुम्ही? मॅक 3 ब्लेड आणलंस ना माझ्यासाठी. काय मस्त आहे ग. काय गुळगुळीत दाढी झाली आहे. बघ बघ, हात लावून बघ. खरंच. आणि किती वर्ष ते स्वस्तातलं रेझर आणि तुरटी वापरत होता. अरे बापरे, आफ्टर शेव लावायचं विसरलो. अहो, हा, ट्रॅव्हल एजन्सी म्हणून फोन आला होता. बँगलोर आणि उटी बरोबर आपल्याला कोडही पण देत आहेत, बोनस. ग्रेट. आणि हो, अहो काल रात्री पूजानी केलेल्या पुडींची रेसिपी आणायला सांगितली होती. आणलीत का? म्हणजे काय, अजूनही चव रेंगाळते जिभेवर. मी बनवणार आहे आज. अरे बापरे. काय? नाही, ह्या पिशवीत काय आहे ग? अहो, टूर वर जाण्यासाठी कपडे आणले तुमचे. अरे वा, बघू बघू दे. हे असले कपडे? टूरवर जायचंय का सर्कशीत जायचंय का आम्हाला? अहो, हल्ली सगळे सिनियर सिटीजन असलेच रंगीत कपडे वापरतात. ठीक आहे, तुझ्यासाठी सुद्धा इंग्लंडची राणी घालते ना तसा एखादा गाऊन घेऊन येतो. बाष्कळपणा पुरे झाला. तुम्हाला नाही आवडले ना, परत करते. दणकट पायजेबे घेऊन येते बस. राहू दे ग. ते गरम कपडे घेतलेस ना? हो तर 2 वाईनच्या बाटल्या पण घेतल्यात. काय दांडेकर, फॉर्म मध्ये दिसताय एकदम. आले कबाब में हड्डी कोणतरी. चला. बघतो बघतो. अरे वा, आज सकाळी सकाळी एकदम. काय यायला नको होतं? अगं ये, पण काय सहजच ना. तुमची औषधं आणली आहेत तिकडे न्यायला. अगं, औषधांची काय गरज होती? गरज नाही लागली तर चांगलंच आहे, पण ठेवा बरोबर. बरं. आणि हा मोबाईल
मोबाईल कशाला आता तुमच्यावर पाळत ठेवायला. पाळत ठेवायला तिथे रेंज तर मिळाली पाहिजे. मिळेल. रोमिंग आहे. बरं बाई. पोहे केलेत? हो. मग देणार कधी? म्हणजे तू नाश्ता न करताच निघालीस? केलाय, पण तुमच्या हातचे पोहे कोण सोडणार? आणते. हं. हे कपडे कोणाचे आहेत? अर्थात माझे. कसे आहेत गोविंदाला कॉम्प्लेक्स येणार. आमच्या करिश्माने आणलेत. बरं, तुमची ट्रेन कितीची आहे? 7ची. मला उशीर होईल, पण विशाल येणार आहे. बर. 5 वाजता सांगू त्याला इथे यायला? हरकत नाही. घे ग पोरी. घे. अगं अगं बसून तर खा. घाई आहे, उशीर होईल. कशी मुलगी आहे. गुड मॉर्निंग मिसेस दांडेकर. चिडलीस का काय? बाहेर जाताना सांगून नाही जाता आलं? तू शांत झोपली होतीस मी गेलो तेव्हा. कुठे गेला होता? जॉगिंग करून आलो तासभर. नंदा, हे कपडे खरंच छान असावेत. पोरी काय बघतायत माझ्याकडे? मग जायचं त्यांच्या बरोबर. अरे तुझी सर येणार आहे का त्यांना? काय झालं हो? आयला मोबाईल आहे खिशात व्हायब्रेटरवर. आयला विशाल पूजाचा फोन. हॅलो. हॅलो दादा, काय करताय? अरे धम्माल. वॉक घेऊन आलोय. तब्येत कशी आहे? वॉज नेव्हर बेटर. तुम्ही कसे आहात? ग्रेट. एक मिनिट नंदाशी बोल. आई हॅलो. हॅलो आई, काय चाललंय? बौद्धिक येत होते दांडेकरांचं. आम्ही सुद्धा तुमच्याच रिसॉर्टला याचा विचार करतोय. दुसरी जागा सापडत नाही का तुम्हाला? नाही, म्हटलं चौघं एकत्र मजा करू. अजिबात नको. आम्हाला आमची कंपनी एन्जॉय करू दे एकमेकांची. आई तिने गंमत केली. आम्ही सुद्धा दोघं खंडाळ्याला आलो 2 दिवस रजा घेऊन. हा, एन्जॉय करा मग. आणि फोन ठेवा आता. बिल नका वाढवू. बाय. बाय. बघताय काय? किती सुंदर दिसतेस तू. मग आता गाणं म्हणणार का काय? ऐ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान.